महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टी-ई-टीची तयारी करणाऱ्या सर्वच भावी शिक्षकांचं म्हणजेच ज्यांचं आता डी-एड किंवा बी-एड झालेलं आहे आणि जे विद्यार्थी महा-टी-ई-टीची तयारी करतायत त्या सर्वच विद्यार्थ्यांचं भावी शिक्षकांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मिशन 90+ आपल्याला 90 मार्क पाडायचेच आहेत. मिशन 90+ या अंतर्गत आपण व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यापूर्वी आलेले प्रश्न आणि यानंतर कोणते प्रश्न येऊ शकतात या संदर्भामधले मार्गदर्शन करत आहोत. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. यासाठी आपल्याला 30 गुणांचे प्रश्न विचारले जातात. 30च प्रश्न असतात आणि यामध्ये जो भाग आत्तापर्यंत विचारलेला आहे तो आपण पाहणार आहोत. PYQ प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स म्हणजे मागील काही वर्षांचे प्रश्न 2013 ते 2021 यामध्ये ज्या काही 5 टी-ई-टीच्या परीक्षा झाल्या त्यामध्ये कोणते प्रश्न आलेले होते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अगदी बेसिकपासून आपण सुरुवात करतो आहोत आणि पुढे जाणार आहोत आपण. हा आपला व्हिडिओ क्रमांक 2 आहे. ज्यांनी यापूर्वीचा व्हिडिओ क्रमांक 1 पाहिलेला नाही त्यांनी 1चा व्हिडिओ सहजपणे ते पाहू शकतात. काही अडचणी येणार नाही. चला तर मग जाऊया पुढं आणि पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय दडलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहोत शैक्षणिक मानसशास्त्र आणि याच्यामध्ये महा-टी-ई-टी 2021 पेपर क्रमांक 2 मध्ये आलेला हा प्रश्न आपल्यासमोर येतोय. हा प्रश्न आहे पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भूताखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? 4 प्रकार दिलेले आहेत. सौंदर्यनिष्ठ, अनिर्बंध, व्यावहारिक आणि पुनरुत्पादक. काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक असू शकतात, ते आपण समजून घ्यायच्या आहेत. टायपिंग मिस्टेक काही ठिकाणी असतात, तेही आपण समजून घ्यायचे आहेत. त्यामुळं आपल्या अभ्यासावरती काही परिणाम होणार नाही आहे. आता हवेत मनोरे उभारणं, पत्त्याचे बंगले बांधणं, परीकथा तुमचं उत्तर तयार झालेलं असणार आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर टाकू शकता. मी सुद्धा याचं उत्तर आणि स्पष्टीकरण तुम्हाला 100% सांगणार आहे, कारण मी ठरवलं आहे त्याप्रमाणे यापूर्वी आलेले सगळे प्रश्न घ्यायचे आहेत, त्यांच्या उत्तरांचं स्पष्टीकरणही करायचं आहे. ते प्रश्न कोणत्या अभ्यासावरून किंवा अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावरून तयार झालं, म्हणजेच कंटेंट तुमचं काय असावा, तुम्ही काय वाचणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारचे अजूनही सरावासाठी काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. याच चॅनलच्या माध्यमातून आपण व्हॉट्सॲप ग्रुप सुरू केलेला आहे जो महा-टी-ई-टी 2024 या नावानं आहे. त्यामुळं तुम्ही जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिसेल, तिला क्लिक करा, ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तिथं तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओची माहिती मिळणार आहे. काही चाचणी परीक्षा आपण ज्याला म्हणूयात ऑनलाईन टेस्ट त्याही तुम्हाला देता येणार आहेत. त्याबरोबरच महा-टी-ई-टी 2024साठी जे काही सगळे आपले व्हिडिओ ज्या ठिकाणी येत आहेत त्या सगळ्यांना एका प्लेलिस्टमध्ये ठेवलेलं आहे आणि ती प्लेलिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायची आहे. अर्थात आपला पूर्वीचा ऋणानुबंध आहेच. अनेक वर्षांपासून आपण शिक्षकांना, विद्यार्थ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून होणाऱ्या भावी शिक्षकांना मदत व्हावी केवळ या शुद्ध हेतूनं ही व्हिडिओज निर्मिती केली जात आहे. कोणत्याही प्रकारची फी तुमच्याकडून यासाठी आपण घेत नाही आहे, परंतु जरी आपण फी घेत नसलो तरी तुमच्याकडून तरी काहीतरी अपेक्षा आपण ठेवलेल्या आहेत. त्या अपेक्षा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसतील. मी PPTचं स्क्रीन तुमच्यासमोर आणलेलं आहे. अर्थात तुम्हाला हा व्हिडिओ लाईक कराच असं मी म्हणणार नाही. जर आवडला तर लाईक करा. व्हिडिओवरती कमेंट करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तरी कमेंट करा, काही कमी वाटलं तरी कमेंट करा. मात्र त्यासाठी एकदा व्हिडिओ पूर्णपणे पहा. हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा, कारण आपण ज्ञान दिल्याने वाढतं असं म्हणतात. तुमच्याकडून त्यांना काही मार्क वाढतील, त्यांच्याकडून तुम्हाला सुद्धा काही मार्क वाढतीलच ना. चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक वाटलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स म्हणणं हे माझं काम आहे. अर्थात मी माझं काम माझ्या बाजूनं करतोच आहे, तुमच्या बाजूनं तुमचं काम तुम्हाला करायचं आहे. आत्ता जे आपलं उत्तर होतं प्रश्नाचं ते होतं अनिर्बंध कल्पना, कारण अशा प्रकारे पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, भूताखेतांच्या कथा ह्या सगळ्या अनिर्बंध कल्पना आहेत. यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आणि म्हणून हा प्रकार या ठिकाणी कल्पनेचा आलेला आहे. मग बाकीचे 3 प्रकार काय सांगतात, त्याचीही काय उदाहरणं आपल्याला माहीत असली पाहिजेत. सौंदर्यनिष्ठ कल्पना म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणाचं वर्णन केलेलं आहे. समजा तुम्ही काश्मीरचं वर्णन केलं तर ते सौंदर्यनिष्ठ कल्पनेमध्ये येणार आहे. किंवा एखादी सुंदर जागा तुम्ही पाहिलेली आहे, तिचं तुम्ही वर्णन करता आहात. कलाकृती तुम्ही पाहिलेली आहे, तिचं तुम्ही वर्णन करताय, त्याला म्हणतोय आपण सौंदर्यनिष्ठ कल्पना. त्यानंतर आहेत व्यावहारिक कल्पना, ज्या शक्य आहेत, करणं शक्य आहे.
म्हणजे मी चंद्रावर जाईल किंवा मी मंगळावर जाईल, तिथं बंगले बांधेल, ह्या सगळ्या अनिर्बंध कल्पना आहेत. प्रत्यक्षामध्ये इथंच जमिनीवर, पृथ्वीवर मी हे करू शकतो, त्याला व्यावहारिक कल्पना म्हणायचं आहे. आणि पुनरुत्पादक याचा अर्थ काही नवीन गोष्टी आपल्यासमोर सादर करणे, त्याला पुनरुत्पादक अशा प्रकारे म्हणतात. प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्या प्रश्नामधले इतर पर्याय, त्याबरोबरच हे प्रश्न आपल्याला कोणत्या कंटेंटमधून मिळत आहेत, या सगळ्या प्रकारची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो TET 2021 मधलाच. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे? अर्थात तुम्हाला मानसशास्त्रज्ञांची अनेक नावं यापूर्वी BEdच्या किंवा DEdच्या अभ्यासक्रमामध्ये झालेली आहेत, परंतु तरीसुद्धा तुम्हाला अजूनही काही नवीन नावं या प्रश्नांमध्ये नक्की पाहायला मिळतील. कारण जे BEdच्या अभ्यासक्रमामध्ये नावं आहेत त्याशिवाय अजूनही काही मानसशास्त्रज्ञ शिल्लक राहत आहेत. इथं मात्र जे उत्तर आहे ते आहे नॉर्मन एल मन. अर्थात हे उत्तर दाखवण्यासाठी मला थोडासा तो पेन शोधून घ्यायचा आहे. पेन सापडलेला आहे. काय होतं की या स्क्रीनवरती बऱ्याच वेळेला तो पेन कुठंतरी हरवल्यासारखा वाटतो, म्हणून मी मुद्दामून थोडासा कलर चेंज करून घेतलेला आहे. इथं हे जे म्हणलं आहे नॉर्मन एल मन या मानसशास्त्रज्ञाने विचार करण्याबद्दलची ही कल्पना मांडलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला अनुभवायचे आहेत. त्यानंतर नेहमीचा हा एक प्रश्न, हा प्रश्नसुद्धा TET 2021 मध्ये विचारलेला आहे. खाली 3 उपागम आणि त्यांच्याशी संबंधित आशयातील फरक दिलेला आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. इथं म्हटलेलं आहे पेडागॉगी म्हणजे काय हे आपल्याला ठरवायचं आहे, एंड्रॉगॉगी म्हणजे काय आणि म्युटॉगॉगी म्हणजे काय. जो काही आशय आहे, कंटेंट आहे, जो की विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे, ते कोण ठरवतं? याच्यानुसार एकतर विद्यार्थी ठरवू शकतात, शिक्षक ठरवू शकतात किंवा शिक्षक व विद्यार्थी दोघे मिळून ठरवू शकतात. मग आपल्याला या पेडागॉगी, उपागम माहिती असणं गरजेचं आहे. आता याचे जर योग्य क्रम आपण पाहायचा म्हणलं, जाऊया पुढच्या उत्तरामध्ये आपल्याला सविस्तरपणे त्याचा पर्याय दिलेला आहे. पर्याय 2 आहे. कारण पेडागॉगी म्हणजे या प्रकारामध्ये काय शिकवायचं हे शिक्षक ठरवतात. म्युटॉगॉगीमध्ये काय शिकवायचं हे विद्यार्थी ठरवतात. तुम्ही म्हणाल असं कुठं असतं का? असतं काही देशांमध्ये असं सुद्धा. आणि एंड्रॉगॉगी म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी मिळून अभ्यासक्रम ठरवतात आणि त्यानुसार ते त्यांची शैक्षणिक प्रगती करतात. अर्थात यापैकी आपल्याकडं कुठल्या प्रकारचं उपागम चालू आहे, पेडागॉगी आहे का एंड्रॉगॉगी आहे का म्युटॉगॉगी आहे, असा प्रश्न भविष्यामध्ये येणाऱ्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. कारण आता मात्र तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला नेहमीची काही ओळखीची नावं सापडलेली आहेत. पॅव्लॉव असं एक नाव तुम्ही ऐकलेलं आहे मानसशास्त्रामध्ये. थॉर्नडाईक, कोहलर आणि स्किनर असं हे नाव आहे. अर्थात उच्चारामध्ये थोडा इकडं तिकडं बदल होतो, कारण ही नावच तेवढी त्या शास्त्रज्ञांची अवघड आहेत. असू द्या, तरीसुद्धा तुम्ही या प्रत्येक शास्त्रज्ञाच्या बरोबर असणारी काही प्राणी पण अभ्यासलेले असतील. अर्थात तुम्हाला DEdच्या आणि BEdच्या अभ्यासक्रमामध्ये नक्की काहीतरी आठवत असेल की त्यामध्ये त्या केळ्याचा आणि माकडाचा एक प्रयोग होता. तिथं शिडी लावलेली असायची, गरम पाणी टाकायचे. आठवला का तो प्रयोग? दुसरा एक प्रयोग असायचा ज्याच्यामध्ये एक कुत्रा एका ठिकाणी ठेवलेला आहे, त्याच्यासमोर अन्न भरलेली थाळी आणणार आहेत. तत्पूर्वी बेल वाजवली जाते आणि बेल वाजवली की त्या कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटते. तोही प्रयोग तुम्हाला आठवलेला असावा. त्याबरोबर आणखी एक प्रयोग असायचा. एक मांजर आहे पिंजऱ्यामध्ये बंद, त्याचा एक खटका ठेवलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला माशांनी भरलेली प्लेट ठेवली जाते. तोही प्रयोग थोडासा आठवून पहा. मांजर प्रयत्न करतं, त्या खटपटीमध्ये दरवाजा उघडतो आणि ते बाहेर येतं, त्याला कळतं खटका कुठं आहे. असं हे काही आपल्याला गोष्टी माहीत आहेत. कबुतराचा एक प्रयोग आहे असाच. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करून या मानसशास्त्रज्ञांनी काही त्यांच्या थेअरी मांडलेल्या आहेत. त्याला उपपत्ती असं म्हटलेलं आहे. आणि इथं आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या प्रकारची उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडली. बघूया उत्तरासाठी आपण पुन्हा इकडे आलेलो आहोत. पॅव्लॉव, थॉर्नडाईक, कोहलर आणि स्किनर असे हे 4 मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या या 4 उपपत्ती पुढे दिलेल्या आहेत. उत्तराच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. उत्तराकडे आपण जातोय. पहा, हे उत्तर आहे. ॲक्च्युली पर्याय क्रमांक 2 हे उत्तर होतं. पॅव्लॉवचा कुत्रा हे सगळ्यांना माहीत आहे. अभिजात, अभिसंधान, उपपत्ती याच्याबद्दल मी नंतर सविस्तरपणे बोलतोच. त्यानंतर थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती, कोहलरची मर्मदृष्टी मूलक उपपत्ती आणि स्किनरची
साधक अभिसंधान उपपत्ती. आता या प्रत्येक उपपत्तीमध्ये त्यांना नेमकं काय सांगायचं आहे हे थेरीमध्ये तुम्ही वाचून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आणखी कशाचा अभ्यास करावा तेही मी या ठिकाणी सांगतोय. तुम्हाला वेगवेगळ्या उपपत्ती आणि त्यांचे उद्गाते, मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या माहिती असणं गरजेचं आहे. प्रयत्न प्रमाण उपपत्ती थॉर्नडाईकने मांडली, अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅव्लॉवने मांडली. अर्थात मी प्रत्येक भाग वाचून दाखवत बसणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करायचा, सगळ्या उपपत्ती त्यांचे मानसशास्त्रज्ञ आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे, ते पाठ करायचे. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची उपपत्ती आली तर तुम्हाला त्याचा जनक आठवला पाहिजे. काही नावं तुमच्या माहितीतली आहेत. मॉन्टेसरी लहान मुलांसाठी जे होतं ते, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांची स्वयंशोधन पद्धती वगैरे वगैरे, ही सगळी शास्त्रज्ञांची नावं किंवा नावं तरी वाचून ठेवा, कारण काही वेळेला त्या नावांमध्ये पण बराचसा अर्थ दडलेला असो तर तुम्ही या प्रकारे हा अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबरीनं काही अध्ययन प्रतिमानं तयार करण्यात आलेली आहेत. त्यांचे उद्गाते कोण आहेत तर रिचर्ड सचमन यांनी प्रूस्टच्या प्रशिक्षण प्रतिमान तयार केलं. म्हणजे काय तर या ठिकाणी आपण आपल्याला ज्याप्रमाणे पूर्वी माहिती झालेलं आहे त्याप्रमाणे प्रश्न विचारणे म्हणजे आपल्याला आवश्यक असलेला जो भाग आहे तो हा होता. ठीक आहे, प्रश्न विचारणे आणि त्या प्रश्न विचारण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्याला त्यांनी प्रूस्टच्या प्रशिक्षण म्हटलेलं आहे. संकल्पना व्याप्ती प्रतिमान हे ब्रुनरने शोधून काढलं. उद्गम विचार प्रतिमान हे टाबाने शोधून काढलं. आता हे पण मी काय सगळं वाचून दाखवत बसत नाही आहे. तुम्ही तेवढे शिकलेला आहात, सुशिक्षित आहात, तुम्हाला ते कळतं आहे की हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवावा आणि हे सगळी प्रतिमानं आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावीत. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही अभ्यास करताना करायचे काय तेही मला थोडं सांगणं गरजेचं वाटतं आहे. हा नुसता व्हिडिओ पाहणं म्हणजे तुमचा अभ्यास नाहीच आहे मुळात. हे 15 ते 20 मिनिटाचे व्हिडिओ जे तुम्हाला कल्पना देण्यासाठी आहेत. या व्हिडिओमधून तुम्ही जी माहिती घेताय ती तुम्ही लिहून ठेवायची आहे. त्याचबरोबर याच माहितीशी आणखी जोडी माहिती, एक्स्ट्रा माहिती तुम्ही आपल्या BEdच्या DEdच्या किंवा इतर पुस्तकांमधून जमा करून तिथं लिहून काढायची आहे. या प्रकारचे काही प्रश्न अजूनही तुम्ही तयार करायचे आहेत. तेव्हा तुमचा अभ्यास परिपूर्ण होईल. दिवसाचे 24 तास त्यातला काही वेळ तुम्ही झोपण्यासाठी, इतर कामांसाठी जर वापरला तर कमीत कमी 18 तास तुम्ही जर TETचा अभ्यास केला तर 100% तुम्हाला 90पेक्षा जास्त मार्क पाडायला अजिबात हरकत नाही. मग ते बालमानसशास्त्र असू द्या, प्रथम भाषा मराठी असू द्या, द्वितीय भाषा इंग्रजी असू द्या, त्याचबरोबर इकडं आपल्याला परिसर अभ्यास असू द्या, समाजशास्त्र असू द्या, विज्ञान असू द्या, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. याप्रमाणे अध्ययन प्रतिमानं आणि त्यांचे उद्गाते यांची यादी तुम्ही लिहून ठेवा, तुम्हाला ते उपयोगाला येणार आहे. कारण पुढं काही प्रश्न त्याच्याबद्दल पण आलेले आहेत. जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अबोधाचे आणि संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते? संबोध म्हणजे जे आपल्याला समजते ते, आणि अबोध म्हणजे जे आपल्याला समजत नाही ते. आणि प्रत्यक्ष कृती करून निष्कर्ष काढावयास शिकते अशी अवस्था कोणती? बौद्धिक विकासाची अवस्था की क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, मूर्त क्रियाकाल किंवा शब्दपूर्व अनास्था अवस्था? यापैकी पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. उत्तर कसं बरोबर आहे याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला पुढं दिलेलं आहे. त्याप्रमाणे जीन पियाजे मानवी विकासातील विविध अवस्थांच्या वर्णनासाठी जाणारे एक महत्त्वाचे मानवशास्त्रज्ञ आहेत. यामध्ये त्यांनी कशा प्रकारे अध्ययनाची क्रिया घडते ते सांगितले. यामध्ये मूर्त क्रियाकाल अवस्थेत बालक किंवा किशोर वयाच्या व्यक्तींना त्यांच्या अभिप्रेरणा, अनुभव आणि क्रियांच्या रीती आणि प्रकारांसह तत्वात्मक विचारांना समजायला शिकवते. हे कोणत्या क्रियेमध्ये? मूर्त क्रियाकालमध्ये. त्यानंतर या अवस्थेमध्ये त्यांच्या मानवी विकासाच्या मूल अबोधांचे व संबोधाचे वर्गीकरण केले जाते आणि त्यामुळे जीन पियाजे मूल क्रियाकाल अवस्थेलाच निष्कर्ष काढण्याची अवस्था असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे, उत्तर 3 म्हणून. हे उत्तर आलं कसं? ते जीन पियाजेच्या त्या थेअरीमध्ये आपल्याला सापडतं. अर्थात काही जणांनी जीन पियाजे हे नाव आत्ता पहिल्यांदा ऐकलं असेल तर त्याला मी काय करू शकत नाही. याचा अर्थ तुमचा अभ्यास अजूनही थोडासा कमीच आहे आणि हा प्रश्न विचारलेल्या प्रश्नांपैकी होता. आता 2014च्या परीक्षेमध्ये, म्हणजे 13ला परीक्षा झाली, 14ला झाली, त्यानंतर 17ला झाली, 19ला झाली, 21ला झाली आणि त्यानंतर आता 24ला परीक्षा होणार आहे. 14मध्ये विचारलेला हा प्रश्न, खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे शिक्षणाचे प्रवाहामध्ये आले होते ते माहिती असणं गरजेचं आहे. यापैकी लैंगिक शिक्षण
त्यालाच कालांतराने स्त्री पुरुष समानता शिक्षण असं म्हटलं गेलं. त्याबद्दलचं त्यांची नेमकी उद्दिष्ट काय होती, तर त्यातलं पहिलं उद्दिष्ट दिलेलं आहे लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे, मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे, निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे. अर्थात जे आत्ता नव्यानं शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी थोडी एक्स्ट्रा माहिती सांगणं गरजेचं आहे. म्हणजे आता आमचे अनेक वर्ष 28 वर्ष या क्षेत्रामध्ये सेवा झालेली आहे. त्यामुळं पूर्वीच अभ्यासक्रमामध्ये हा भाग होता. त्यावेळेला विद्यार्थ्यांना त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल, मुलींमधनं त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल, हे सगळे आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यक असणारे सगळे भाग विज्ञान शिक्षक या नात्याने समजावून सांगितले जायचे. त्याचा एक भाग लैंगिक शिक्षण म्हणून असायचा. तर एक लक्षात घ्या, की आता जी आपण 4ही उद्दिष्ट पाहिली ती उद्दिष्ट लैंगिक शिक्षणाची होती. म्हणून मग पर्याय क्रमांक किती घ्यायचा बघा, ठरवा. आता तुम्हाला पण या ठिकाणी लक्षात आलेलं आहे की वरील सर्व म्हणजेच अ ब क ड याप्रमाणे आपल्याला हे सगळेचे सगळे पर्याय बरोबर आहेत असं दिसतंय. लैंगिक शिक्षण का द्यायचं, तर याला हे वरचे 4ही पर्याय बरोबरच होते. पुढचा प्रश्न आहे, याचं उत्तर मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यावं असं मला वाटतंय. खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहेत? बघा, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, अज्ञाताकडून ज्ञाताकडे अशा अनेक शब्द आपल्याला माहिती झालेले आहेत. मूर्ताकडून अमूर्ताकडे वगैरे. मग हे जी काही सूत्र होती त्या सूत्रांपैकी मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्रावर आधारित मूर्त म्हणजे काय, तर आपल्या पुढं ते दिसलं पाहिजे आणि मग ते दिसल्यानंतर आपण तिथून पुढं अमूर्त कल्पना करायला सुरुवात करतो. अशा ठिकाणाला आपण मूर्ताकडून अमूर्ताकडे असं म्हणतो. उदाहरणार्थ इथं दिले त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे. हे बरोबर आहे, कारण आपण आज नकाशाचा आधी वापर करतो. समजा आपण महाराष्ट्राचा नकाशा पाहिला, त्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे, इकडं वायव्येला गुजरात आहे, हे आपल्याला नकाशात आधी कळतं आणि नंतर मग आपल्या लक्षात येतं हा आता इथनं वायव्य दिशेला गुजरात या बाजूला आहे बरं का, आंध्र प्रदेश या बाजूला आहे, ईशान्य बाजूला, आग्नेय बाजूला बरं. हे असं नंतर आपल्याला लक्षात येतं. गोवा जे आहे ते आपल्याला नैऋत्य दिशेला आहे, ज्या दिशेनं आपल्याला नैऋत्य मोसमी पाऊस येतो त्या दिशेला. म्हणजे अशा प्रकारे कुठंतरी आपण साहित्याचा वापर करतो, त्याला म्हणायचं मूर्ताकडून अमूर्ताकडे. नकाशा हे आपलं शैक्षणिक साहित्य आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे नकाशा वापरला. त्याबरोबरच निसर्ग चित्र शिकवताना प्रत्यक्षात शिक्षकानं नदी म्हणजे काय, डोंगर म्हणजे काय, हे सगळं, धबधबा म्हणजे काय चित्रातनं दाखवलं, म्हणजे हे सुद्धा बरोबरच आहे. नेत्याचं चरित्र सांगितलं, याच्यामध्ये त्याने काहीच दाखवलेलं नाही, थेट अमूर्त कल्पना सांगितली, म्हणजे हे बरोबर नाही. कवितेचं स्पष्टीकरण केलं आहे, ते पण हवेतच केलेलं आहे, काही वापरलेलं नाही. म्हणजे अ आणि क हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी बरोबर सापडलेला आहे. असा विचार करून आपल्याला उत्तरं काढायची आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार मोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे टिंबटिंब कल्पना होय. आठवतं का तुम्हाला, सुरुवातीला मी याच भागावरती एक प्रश्न विचारलेला होता. अगदी पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओमधला जो होता 2021च्या पेपरमध्ये आलेला, पुन्हा 2014च्या पेपरमध्ये त्याच कल्पनांबद्दल प्रश्न आलेला आहे. रिपिटेशन किती होतं बघा. म्हणजे तुम्हाला या कल्पनांचीच पूर्ण तयारी करून घ्यायची. सौंदर्यनिष्ठ म्हणजे काय, व्यावहारिक म्हणजे काय, इथला द छपायचा राहिलेला आहे, इथला अनुस्वार द्यायचा राहिलेला असू शकतं तेवढं, इथला अनिर्बंधमधला हा अर्धा र जो वरती असतो तो काढायचा राहिला, मी काढतो तो, काळजी करू नका. कारण मी स्वतः या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला, त्यामुळे मी त्या सगळ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकतो. मग आता परिस्थितीचा आधार मोडता येत नाही, म्हणजे या सगळ्या कल्पना आहेत त्या व्यावहारिकच असल्या पाहिजेत. ज्या अर्थी परिस्थितीचा आधार जे ठरलेले नियम आहे त्याबद्दल आपण करू शकत नाही. स्थापत्यशास्त्राच्या कल्पना आहेत, या कल्पना नुसत्या सौंदर्याच्या असून जमणार नाही, अनिर्बंध तर चालणारच नाहीत. त्यामुळे व्यावहारिक कल्पना हे उत्तर याचं बरोबर आहे. खाली त्याचं उत्तर तुमच्यासमोर आलेलं आहे. यामध्ये मूलभूत सिद्धांत व उपयुक्तता यांचा विचार केलेला असतो. उदाहरणार्थ घरांची रचना, रस्ते कसे असावेत, बाग बगीचा कसा तयार करायचा आहे, इमारत कशी दिसेल, अशा प्रकारे व्यावहारिक कल्पना या ठिकाणी केलेल्या आहेत. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. आता इथं मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर पण छापूनच दिलेले, अडचण काहीच नाही.
म्हणजे पर्याय क्रमांक 2 आलेला आहे. म्हणजे रॉस या मानसशास्त्रज्ञाने सांगितलं, स्मृती म्हणजे नवाचा अनुभव असतो. तुम्ही जरी म्हणाल की स्मृती मला पूर्वी होती, मी असं असं मला आठवतंय, पण ते आठवणं हा सुद्धा एक नवीनच अनुभव असतो. कारण तुम्ही लाडू खाल्लेला आहे, पहिल्यांदा खाताना तुम्हाला तो गोड वाटला, पुन्हा आठवला तेवढाच गोड वाटेल का? तिसऱ्यांदा आठवला तेवढाच गोड वाटेल का? तर नाही, प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याचा नवा अनुभव मिळणार आहे. म्हणून म्हणलेलं आहे, स्मृती म्हणजे नवा अनुभव होय. खालीलपैकी विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धती कोणती? यापैकी व्याख्यान पद्धती ही शिक्षक प्रधान आहे, कथन पद्धती ही सुद्धा शिक्षकानेच बोलायचं आणि विद्यार्थ्याने ऐकायचं, व्याख्यान पद्धतीमध्ये पण शिक्षकच बोलणार आहे, चर्चा पद्धतीमध्ये मात्र विद्यार्थी बोलतात आणि त्यांच्या बोलण्याला योग्य दिशेनं नेण्याचं काम शिक्षक करतात. म्हणून चर्चा पद्धती ही विद्यार्थी केंद्रित पद्धती आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे उदाहरणं जी आहेत, प्रश्न जे आहेत आलेल्यापैकी 2014 मधलाच हा प्रश्न आणि त्याची उत्तर नेमकी ती कशी आहेत हे मी सुद्धा तुम्हाला स्पष्टीकरणासह सांगतो आहे. वर्तनवाद खालीलपैकी कोणी मांडला? त्याचं उत्तर या ठिकाणी बोल्ड करून दाखवलेलं आहे, वॅटसन. साधक, इथं थोडंच लिहिण्याचा भाग असा करून घ्यायचा, साधक अभिसंधान उपपत्ती ही स्किनर या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. अभिजात अभिसंधान मगाशीच तुम्हाला झाले बघा. हे अभिजात अभिसंधान म्हणलं की प्यावलाचा कुत्रा आठवून घ्यायचा. प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली? त्याचं उत्तर होतं झॅब्लूम. काही अवघड नावं आहेत, असू द्या. निरीक्षण पद्धतीचा जनक जर कोणी असेल तर तो आहे जे.बी. वॅटसन. आता शेवटी मी मुद्दामून या व्हिडिओमध्ये शेवटी एक भाग मुद्दाम आणलेला आहे. वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्राची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये मी अभ्यासाला देतोय. तुम्हाला म्हटलं होतं की नाही तुम्हाला स्वाध्यायाला मी काय भाग देणार आहे आणि त्या स्वाध्यायाच्या भागानुसार तुम्हाला आजच्या या तासाच्या नंतर करायचं आहे काय, तर वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्र म्हणजे काय किंवा मानसशास्त्राची व्याख्या कशी करता येईल हे जे काय आपल्याला यापूर्वीचं सांगितलं, शिकवलं, आपण अभ्यास केला ते सगळं एकदा लिहून काढा. त्यानिमित्तानं 2 फायदे होतात. एक तर मानसशास्त्र म्हणजे काय हे कळतं, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी कशा प्रकारे मानसशास्त्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला ते कळतं, आणि नाहीच काय कळलं तर कमीत कमी मानसशास्त्रज्ञांची नावं तरी आपल्या हाताखालून जातात. परीक्षेत बसल्यावरती थोडी तरी आठवतील ना, कारण एक एक मार्क महत्त्वाचा आहे. 90+ आपलं टार्गेट आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजचं काम दिलं आहे. मानसशास्त्र याची व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काय केली, मी तुमच्यासमोर उदाहरण म्हणून 3 व्याख्या मांडलेल्या आहेत. PPTमध्ये तुम्हाला त्या दिसत आहेत, पहा. जे.बी. वॅटसन यांच्या म्हणण्यानुसार मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्यानंतर मॅकडुगल यांनी जी व्याख्या केली मानसशास्त्राची ती आहे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. बघा, म्हणजे इथं मानवी वर्तन. आता तुम्ही म्हणाल मग वर्तन आणि मन याच्यात काय फरक आहे? जसं मन सांगेल तसंच वर्तन असतं, जसं वर्तन करायचं तसं मन वागतं आहे ना, पण त्यात शब्दांचा बदल केलेला आहे त्यांनी. म्हणून तर आपण म्हणतो ना, प्रत्येक शास्त्रज्ञाने वेगळी व्याख्या बनवलेली आहे. आणि त्यानंतर आहे मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी तयार केलेली व्याख्या. त्यांनी सांगितलं आहे मानव आणि मानवेतर प्राणी यांच्या वर्तनाचे शास्त्र. आता पुन्हा इथं प्रश्न निर्माण झाला की मानवेतर प्राण्यांना मन असतं का, आणि जर मन असेल तर मग त्यांचं मानसशास्त्र आपल्याला घेता येईल. परंतु आत्तापर्यंत तुमच्या अनुभवानुसार वेगवेगळ्या प्राण्यांना सुद्धा मन असतं, त्यांना भावना असतात, हेही तुमच्या अनुभवातून तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी सांगितलेल्या उपपत्तीचा थोडासा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली जी माहिती आपण एक्स्ट्रा लिहितो, डिस्क्रिप्शन बॉक्स त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये आहे. TET 2024 प्लेलिस्ट, तिथं पूर्ण प्लेलिस्टमधले सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी संधी आहेच. पुन्हा शेवटी नेहमीप्रमाणे म्हणायचं असतं त्याप्रमाणे मी सांगतोय, व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडलं तर लाईक करू नका, स्पष्ट म्हणणं आहे माझं. कमेंट जी तुमची काही असेल, चांगली असेल, किंवा व्हिडिओत अजून तुम्हाला काय पाहिजे, कुठल्या प्रकारचं कंटेंट हवं आहे TETसाठी, ते तुम्ही कमेंटमध्ये टाकून द्या. तुमच्या काही शंका असतील तेही कमेंटमध्ये द्या, त्याचंही उत्तर आपल्याला नक्कीच काढता येईल. व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. अर्थात पुढचा व्हिडिओ जो आपला आहे
तो अर्थात वेगळ्या विषयाचा येणार आहे. तुम्ही दरम्यानच्या काळात या विषयाचा अभ्यास करून ठेवायचा आहे. काही व्हिडिओज विज्ञानाचे, काही गणिताचे, काही मानसशास्त्राचे, काही मराठीचे, अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज यापूर्वीचे आलेले प्रश्न तुम्हाला या सगळ्या व्हिडिओजमध्ये अभ्यासायचे आहेत. प्रश्न अभ्यासाचा फायदा काय होतो की प्रश्न कशा प्रकारचे येतात, ते कोणत्या अभ्यासक्रमावर येतात, त्या प्रकारचा अभ्यासक्रम आपला तयार होतो आणि आपल्याला एक प्रश्नांची लेवल म्हणजे दर्जा पातळी समजते की त्या पातळीवर जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. TETच्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा तर आहेतच, मात्र व्हिडिओ जे सगळे या चॅनलमध्ये तुम्ही पाहताय ते मित्रांना पाठवायचे आहेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.